पावसाळी पूर इतिहास जमा करण्याची तयारी. सोलापूर शहरातील 74 नाल्यांच्या पर्जन्य जल नियंत्रण आराखड्यास आयुक्तांची मंजुरी. सोलापूर शहरात दरवर्षी पावसाळ्यात सकल भागांमध्ये पाणी साचून नागरिकांचं आर्थिक नुकसान होत होतं. 2018, 2020 आणि 2025 या वर्षातील पूर परिस्थितीनं प्रशासनालाही धडा दिला. आता मात्र तात्पुरते मलमपट्टी उपाय नाही, कायमस्वरूपी तोडगा या भूमिकेतून सोलापूर महानगरपालिकेनं ठोस पावलं उचलली आहेत. शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली 74 नाल्यांचा पर्जन्य जल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून त्यास सक्षम मंजुरी देण्यात आली आहे. शहराच्या 178 चौरस किलोमीटर क्षेत्राचे गुगल सॅटेलाइट इमेज, टोपोशीट, ड्रोन व टोटल स्टेशन सर्वेक्षणच्या आधारे अभ्यास करून 74 नाले निश्चित करण्यात आले आहेत. हे नाले 6 बेसिनमध्ये विभागले असून एकूण लांबी सुमारे 115.77 किलोमीटर आहे. 19 जानेवारी 2025 रोजी पूर नियंत्रण सर्वेक्षण पथक स्थापन करून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करण्यात आली. नाल्यांचं संरेखन, अतिक्रमणे, नैसर्गिक प्रवाहातील बदल, बांधकाम परवानग्या व महसूल नोंदीचा अभ्यास करून सविस्तर तांत्रिक अहवाल तयार करण्यात आला आहे. आराखड्यात नाल्याची सफाई, गाळ काढणे, अतिक्रमण हटवणे, आवश्यक ठिकाणी नाल्यांची रुंदी व खोली वाढवणे, गजबजलेल्या भागात भूमिगत नाले, बॉक्स कल्व्हर्ट, ब्रिज व रोड साईड चर उभारणे अशा तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. नगररचना विभागामार्फत नाल्याचं अंतिम संरेखन निश्चित करून विकास आराखड्यात त्यांचा समावेश करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात 30 नाल्यांची प्रत्यक्ष कामं सुरू झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारानुसार शहर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या आढावा बैठकीत या संपूर्ण आराखड्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान पर्जन्य जल नियंत्रण आराखडा, नालानिहाय सर्वेक्षण अहवाल व बैठकीचे इतिवृत्त सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून शहरातील पावसाळी पूर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.